जय हिंद मित्रांनो, आपल्या स्वार्थ टी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास TET पेपर क्रमांक 1 आणि महत्त्वाचं म्हणजेच की आपलं जे काय सामाजिक शास्त्र TET पेपर क्रमांक 2 या संदर्भात IMP महत्त्वाचे PYQ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळात असणारे शिलेदार म्हणजे कोण? तर स्वतःचा घोडा आणि स्वतःचे शस्त्र असणारे सैनिक त्यांना शिलेदार म्हणून ओळखलं जायचं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळात असणारे बारगीर म्हणजे कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांना घोडा व शस्त्र पुरवायचे, त्या सैनिकांना बारगीर या नावानं ओळखलं जायचं. या दोन्ही पॉईंटवरती प्रश्न आहेत मित्रांनो. IMP पॉईंट आहे दोन्ही. राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर राज्यपाल. तर देशाचे किंवा केंद्राचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. राज्यातील विद्यापीठांचे कुलपती कोण असतात? तर राज्यपाल. आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्तीसुद्धा कोण करत असतात? तर राज्यपाल करत असतात. राज्यपालांचा महत्त्वाच्या उच्चपदस्थ व्यक्तींची निवड करणे हा एक कार्यकारी अधिकार आहे. मग राज्यपाल कोणाच्या नेमणुका करतात? तर त्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ. त्याचबरोबर राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच महाधिवक्ता यांच्या प्रमुख नेमणुका करण्याचा अधिकार राज्यपालांना. पुढे जाऊन बघा, बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयातून तयार झालेली तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी मृदा कोणती? तर काळी मृदा. कोणत्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात? तर काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात. रेगूर मृदेत कोणते पीक चांगले येते? तर कापूस. प्रश्न IMP आहेत मित्रांनो हे. रेगूर मृदेला कोणत्या घटकामुळे काळा रंग येतो? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे रेगूर मृदेला काळा रंग प्राप्त होतो. मृदाविरहित शेतीला काय म्हणतात? तर हायड्रोपोनिक्स. अलीकडे बरीचशी चारा पिके हायड्रोपोनिक्स या तंत्राने घेतली जातात. म्हणजे की पाण्याचा फक्त वापर होतो, त्यामध्ये जी काय मृदा आहे ही मृदा असणार नाही. आणि याच मृदाविरहित शेतीच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? तर हायड्रोपोनिक्स. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा विचारला जाईल. सह्याद्री पर्वतरांगेत कोणत्या आदिवासी जमाती आढळतात? तर लक्षात घ्या, आदिवासी जमाती कोणत्या आहेत? वारली, महादेव कोळी, कोकणा, कातकरी, ठाकर ह्या महत्त्वाच्या आदिवासी जमाती आढळतात. तर आपल्याला या ठिकाणी कोरको आदिवासी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात असाही प्रश्न महत्त्वाचा आहे. अमरावती या जिल्ह्यामध्ये ह्या कोरको आदिवासी जमातीचे लोक आढळतात. 0° अक्षरताला काय म्हणतात? तर विषुववृत्त म्हणतात. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात मोठं अक्षवृत्त खालीलपैकी कोणतं? तर 0° अक्षवृत्त, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? विषुववृत्त. पॉईंट IMP आहे की मानवी शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य कोणती? तर प्रथिने, प्रोटीन. माशांचे हृदय किती कप्प्यांचे असते? 2 कप्प्यांचे हृदय असते. मत्स्य वर्गाच्या बाबतीत लक्षात घ्या. वर्ग महत्त्वाचं म्हणजेच की पॉईंट पुढचा आहे की उभयचर वर्गातील या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, प्राण्याचं हृदय किती कप्प्याचं असतं? तर उभयचर वर्गातील जे काय प्राणी आहेत त्यांचं हृदय या ठिकाणी किती कप्प्याचं असणार आहे? तर 3 कप्प्याचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, सस्तन प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते? तर 4 कप्प्याचे असते. आता यामध्ये अजून एक बघा महत्त्वाचा वर्ग आहे, सरीसृप प्राणी. सरपटणारे जे काय प्राणी आहेत त्यांचं सुद्धा हृदय या ठिकाणी 3 कप्प्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सरीसृप प्राणी ह्यांच्या सुद्धा हृदयाला किती कप्पे असणार आहेत? तर 3 कप्पे असणार आहेत. त्यामध्ये मगर एक प्राणी असा अपवाद आहे बघा की मगरीच्या हृदयाला मात्र 4 कप्पे असणार आहेत. हा अपवाद महत्त्वाचा आहे. 4 कप्प्याचं हृदय असतं मगर या प्राण्याचं. सर्वात मोठे हृदय असणारा जमिनीवरील प्राणी कोणता? तर जिराफ. सर्वात मोठे हृदय असणारा प्राणी कोणता? जनरल प्रश्न आहे. तर ब्ल्यू व्हेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 180 kg ते 200 kgच्या दरम्यान
आपल्याला या ब्ल्यू व्हेलचं हृदय पाहायला मिळतं. सर्वात मोठे हृदय असणारं जमिनीवरील म्हटलं तर जिराफ असेल. आणि जनरल प्रश्न, दोन्हीमध्ये कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की मेलेल्या जनावरांचं जे काय हाडापासून तयार केलेले बोन मिल असते त्याला काय म्हणायचं नेमकं, तर त्याला आपण खत म्हणून लक्षात घ्यायचं आहे. आणि हे खत एक सेंद्रिय प्रकारचं खत म्हणून सुद्धा उपयोगात आणलं जातं. तर मित्रांनो, आपल्या TET परीक्षा 2026साठी हे महत्त्वाचे काही PYQ आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.